नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. स्वतः मला स्वतःसाठी स्वागत करतो. आणि आज आपण काहीतरी एक असा वेगळा अनुभव आहे आणि एक वेगळी गोष्ट आहे जी आपल्या नवघर गावात आहे. त्याच्यामुळं तुमचे जे पाय दुखतात, सांधे दुखतात, जे काही असेल तुमचं म्हणजे दुखण्यावर, तुमच्या स्किनला डाग असेल किंवा गालावर डाग असेल, पिंपल असतील, काहीही तुमचा पाय दुखत असेल, हात दुखत असेल, सांधे दुखत असतील, त्याच्यावर उपचारासाठी एक दोन मशीनी आपल्या आलेल्या आहेत नवघरमध्ये. तर ते पाठी त्याच्यावर उपचार चालू आहेत, म्हणजे डेमो आता सुरू होतोय. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर तुमचं नाव पूर्ण? मी डॉक्टर प्रेम जाधव. प्रेम सर आहे. तर तुम्ही तुमचे ब्रांच कुठं आहेत? आपल्या पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये 144 ब्रांच आहेत. ओके. म्हणजे पूर्ण इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ब्रांचेस आहेत. त्यातली एक शाखा आपल्या उरण तालुक्यामध्ये कोपरोली या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी सर्व आईबाबांसाठी मोफतमध्ये शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी डेली 300 ते 400 लोक रोज फ्रीमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी येतात. ज्या लोकांना जुने असाध्य आजार आहेत, गुडघेदुखी, पॅरालिसिस, शुगर, BP, थायरॉईड, उठता येत नाही, बसता येत नाही, अशा सर्व आजारावरती आपल्या या मशिनरीद्वारे मोफत थेरपी देण्याचं काम चालू आहे. मशिनीबद्दल काय सांगाल? ही आधुनिक टेक्नॉलॉजी आहे. ही कोरियन बेस्ड थेरपी आहे. या मशीनमधून माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व जीवनसत्वे भेटतात. ज्या लोकांच्या मसल आखडल्या गेलेल्या आहेत, ज्यांची नस दाबलेली असेल, अशा लोकांच्या नसा मोकळ्या करून शरीरातील आजार मुळासकट शरीरातून बाहेर काढण्याचं काम ही थेरपी करते. असं नाही का फक्त वयस्कर लोकच येऊ शकतात? जी आपली तरुण पिढी आहे त्यांचे पण काही आजार असतात, ते पण सॉल्व्ह होऊ शकतात ना? ही थेरपी 3 वर्षाच्या बाळापासून ते 100 वर्षापर्यंत कोणीही करू शकतं. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ही थेरपी ज्या लोकांना आजार नाहीये त्या लोकांनी सुरुवातीला ही थेरपी घेणं गरजेचं आहे. आजारी माणूस आजारी आहे म्हणून करतोय, पण आजारीच पडू नये यासाठी ही थेरपी कोणीही करू शकतो. बरोबर. धन्यवाद. ओके, धन्यवाद. मॅडम तुमचं नाव? मी काशी मॅडम. ओके, तुम्ही काय सांगाल 2 शब्द? आपली ही जी लुमी 777 मशीन आहे, म्हणजे हे सर्व आईबाबांसाठी आहे ज्यांना कंबर दुखी, गुडघा दुखी, शुगर आहे, BP आहे, टाचा दुखते, उठता येत नाही, बसता येत नाही. पण वयस्करसाठी नाही, हे तरुण मुलांसाठी, मुलीसाठी, मासिक पाळी वगैरे, जे मुलीला मासिक पाळी येत नाहीये, मोठे मोठे दवाखाना करतो आपण आणि एवढे पैसे खर्च करून सुद्धा आपल्याला कुठे फरक पडत नाहीये. पण आमची जी लुमी 777 आणि जीवन रक्षा कवच मशीन 100% 100मध्ये 100च त्यांना फरक पडणार आहे, मुलींना पण आणि मुलांना पण. आणि आपल्याला गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलेलं कुठले आईबाबांना वगैरे, ज्यांना उठायला बसायला जमत नाही, जसे आपली पार्वती आई, ज्यांना उठता येत नाही, ज्यांना बसता येत नाही, आणि रमेश बाबा ज्यांना उठत म्हणजे त्रास व्हायचं, पण आता जीवन रक्षा कवच फक्त 2 दिवस घेतली आणि त्यांना एवढा फरक पडला की त्यांनी स्वतःसाठी घरी मशीन घेऊन टाकली. हां, म्हणजे जे मला 7 लाख रुपये ऑपरेशन सांगितलेलं बाबांना, रमेश बाबांना, की 7 लाख रुपये खर्च करायला लागेल, पण डॉक्टरांनी गॅरंटीच दिली नाही आहे. पण आपण 7 लाख रुपये खर्च करू शकतो का? गॅरंटीच नाही तर म्हणजे करू शकत नाही ना. तर माझ्याकडे आले काशी मॅडम, मला डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं 7 लाखाचं. तर मी बोललो बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ, जी थेरपीमध्ये तुम्ही आलं तुमचे 7 लाख रुपये मी वाचवीन, पण फक्त तुम्ही मला 3 दिवस द्या, थेरपीला लागोपाठ या. बाबांचा 100% आता पण तुम्ही चेक केलं तर ऑपरेशन कॅन्सल होईल त्यांचं. म्हणजे 7 लाख रुपये वाचले ना. 7 लाखामध्ये 2 लाख रुपयाची आपल्या घरामध्ये मशीन आली, मग किती 5 लाख रुपये वाचले, बरोबर ना. आणि ते लोक काय टाकून देतात? रॉड वगैरे टाकून देतात का, सोन्याचा रॉड टाकून देतात, तरी आपण विचार करत नाही. पण डॉक्टरला कधी विचारतो आपण की बाबा ऑपरेशन तुम्ही करता, 10 लाख मागता, आपण गॅरंटी देता का? आपण कधी विचारत नाही आहे. पण बिचारे ICUमध्ये असतात, ते बोलतात सिरियस आहे, सिरियस आहे, सिरियस आहे. माणूस कधीच मेलंय तरी ते काय सांगतात? आहे जिवंत आहे सांगतात ना. का? जेव्हापर्यंत त्यांचं पैसे हातामध्ये आलं नाही तेव्हापर्यंत ते रिपोर्ट देता का? एकदा पैसे आलं तर नंतर काय बोलतात? आता सॉरी, आम्ही काय करू शकत नाही. बरोबर ना. म्हणजे गॅरंटी देता का? आम्ही एवढी गॅरंटी देतो, मी एवढी गॅरंटी देईन, पुढे जाऊन आम्ही कुठे गेलो ना तरी तुमचा परिवार खुश परिवार राहणार आहे. आणि खरंच पुढे जाऊन तुम्ही आमच्या सरांचा आभार मानला पाहिजे. रिस्पेक्टेड MD डॉक्टर प्रेम जाधव सर, आम्हाला एवढं शिकवलं आहे सरांनी, म्हणजे पुढे जाऊन आज मला 6 वर्ष झालं हे काम करते. आमच्या सरांनी खूप सपोर्ट केला आम्हाला की मॅडम तुम्ही करा, तुम्ही करू शकता. म्हणजे आईबाबांची सेवा करणं, त्यांच्या पायाला हात लावणं आम्हाला आनंद वाटते, आम्हाला कंटाळा येत नाही आहे. आज 200 लोकांना आम्ही थेरपी देतो, आमचे सरांची मुलं आणि आमची मुस्कान मॅडमची मुलं. त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळी होऊ द्या. धन्यवाद दादा.
धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच. येते गुडघा दुखते उठता येत नाही संडासला बसता येत नाही त्यांनी फक्त पाय दुनिया असं ठेवायचं असं बसायचं बस तेवढंच. म्हणजे हे सगळ्यांसाठी थेरपी आहे म्हणजे पुढे जाऊन कुठला त्रास होणार नाही. आता आपण लेडीजसाठी तर अजून मासिक पाळी म्हणजे हां पीसीओडीचा प्रॉब्लेम अंगावरती व्हाईट जातो त्याच्यावरती जाणारच नाही. फक्त ही थेरपी केली तर नमस्कार करते. व्हायब्रेशन म्हणजे ज्यांचा खांदा वगैरे दुखत असेल तर खांद्याला लावायचं. गुडघा दुखते तर गुडघ्याला लावायचं. म्हणजे आता बघा ज्यांना टाचा दुखते ना त्यांचे आता हे चालू आहे का? चालू आहे म्हणजे मला कमी पहिलं स्टार्टिंगला थोडंसं थोडं घ्यायचं. ही थेरपी झाली ना तर पल्सपेड वापरायचं. म्हणजे हे सगळं कंटिन्यू करावंच लागतं. कंटिन्यू नाही नाही आता मी काय विचारते मॅम, ज्याला कोणाला समजा कोणाचे पाय वगैरे दुखतात तो ते करू शकतो आणि कोणाला वेट लॉस वगैरे करायचं असेल तर यांनी करायचं. हा मग तेच विचारते. आता बघा त्यांना ज्यांना लेझर लाईट लावायचं त्यांनी एक खुर्शी ठेवायचं इथे आणि लेझर लाईट फिरवायचं. ओके, म्हणजे ज्यांना ऐकायला कमी येते डोळे बंद करून डोळे लावायचं. नाकाचा हार वाढला तर नाकाला लावायचं. गालामध्ये स्किनवरती पिंपल्स वगैरे आलेला आहे डाग वगैरे आहे तर चेहऱ्यावरती म्हणजे काय म्हणजे डाग वगैरे तुमचे पिंपल्स वगैरे झाले. आता समजा इथे कुठेतरी तुमचा रक्त गोठलेला आहे बरोबर ते इथेच फक्त एकच जागेवरती फिरवायचं. फक्त एकच जागेवरती का इथे रक्त गोठलेलं आहे छातीमध्ये दुखत असेल तर फक्त छातीला फक्त हळू असं फिरवायचं. म्हणजे जिथे आपल्या अवयवांना दुखत असेल तिकडे. असं आता समजा कोणाच्या छातीमध्ये गाठ आहे तर त्यांनी छातीच्या गाठाला असं फिरवायचं. त्यांच्या पोटामध्ये दुखतो तर त्यांनी पोटामध्ये असं फिरवायचं. म्हणजे स्किनवरती फक्त तुम्हाला असं दाखवतं. गुडघा दुखत असेल ना तर गुडघावरती करून पुन्हा गुडघ्याला वापरायचं. म्हणजे चष्मेचा नंबर कमी होणार. नाकाचा हाड वाढलेला आहे चेहऱ्यावरती पिंपल्स आहे केस गळते तर केसाला छातीमध्ये दुखतो. एकाच याच्यामध्ये ते सगळे आहे. बघा ज्यांची गाठ आहे ना हे बघा किती कडक आहे गाठ आहे त्यांना फक्त एकच जागेवरती बस हे बघा असं तेवढंच गाठावरती. आणि तुम्हाला चरबी कमी करायची आहे तर तुम्ही करू शकता. स्किन काळी पडलेली आहे डाग वगैरे आहे त्याच्यासाठी पण आहे. हाड वगैरे दुखत असेल तर हाडवरती लाव. हे बघा एकच जागेवरती ठेवायचं असं. हा डोळ्यासाठी पण आहे. मामा कसं वाटतंय असं वेगळा अनुभव आहे काहीतरी. हो व्हायब्रेशन होते पूर्ण बॉडी हो आणि पूर्ण पायांपासून कुठपर्यंत जातं तुमच्या इथे करायचं पाया त्याचा इफेक्ट आई आणि बाबाला फुल द्यायचं. पूर्ण बॉडीमध्ये पूर्ण बॉडीमध्ये येतोय कसं आपल्या अंगामध्ये पहिल्यापासून थोडं बेटर वाटतंय हो ना. आणि हे लेझर ट्रीटमेंट आहे आणि ही बघा ही पायाची ट्रीटमेंट म्हणजे पायापासून जास्त पूर्ण बॉडीपर्यंत त्याचा करंट जातोय आणि ज्या नसा आपल्या आहेत त्या फ्री होतात आणि जो पायाला आराम भेटतो तो खूप छान असा भेटतोय. हे बघा आणि लेझर ट्रीटमेंट आहे त्यांनी सुद्धा पण तुमचे जे डाग असतील किंवा पायाची इथं गाठ झाली असेल त्या या लेझरने त्यांनी ते तुम्हाला त्याचा आराम भेटेल. याच्यात तुमचे जे सांधे आहेत ते व्हायब्रेट करतात मग पूर्ण व्हायब्रेशन होते ना. मामा एकदम रिलॅक्स बसले आनंद घेतात थेरपीचा. गाईज असा व्हायब्रेशन होते आतमध्ये गुरगुर पायांपासून. बारीक बारीक मुंग्या येतात असं वाटतंय. शॉक केंद्र तू ये इथे ये तुला नाही आई Rewa